वळूया पुढील बातमीकडे। महामंडळाची ठाणे नाशिक इलेक्ट्रिक बस सेवा आता लवकरच सुरू होणार आहे। ठाणे नाशिक प्रवास आता प्रदूषण मुक्त होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बस सेवेचं लोकार्पण झालेलं आहे। महामंडळाची सेवा ही किफायतशीर आणि वेळेवर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित प्रवास होतो। एसटी महामंडळाच्या प्रदूषण न करणाऱ्या आणि पुणे मुंबई धावणाऱ्या ई शिवनेरी नंतर आता ठाण्यातून नाशिकसाठी एसटी ई बस सेवा सुरू झालेली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 5150 बसेसचा आता वाढ झालेली आहे। मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या 5150 बसेसचा लोकार्पण सोहळा देखील मोठ्या दिमाखात पार पडलेला आहे। माझ्या मागे ही एसटी महामंडळाची ही बस पाहू शकतात। सर्वसामान्य लोकांना देखील वातानुकूलित प्रवास मिळावा याच उद्देशाने या संपूर्ण बसेसचा लोकार्पण सोहळा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आपण बसच्या आतमधील दृश्य देखील पाहू शकतोय। या एसटी महामंडळामध्ये ही पूर्णतः वातानुकूलित एसटी असणार आहे। 34 आसनांची ही संपूर्ण एसटी असणार आहे। कंडक्टर सीट एक असणार आहे। त्यामध्ये पूर्ण चार्ज मध्ये 200 पेक्षा अधिक किलोमीटर जी आहे ती ही बस पूर्ण करू शकते। अग्निशमन यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सध्या या संपूर्ण बसचा जो सुविधा आहे ही फक्त बोरिवली ते नाशिक अशी जी सुविधा आहे ती करण्यात आलेली आहे। आणि एकूण जर पाहायचं झालं तर बोरिवली ते नाशिक हे जे अंतर आहे ते साधारण 4 तासामध्ये किंवा 4 ते 4.5 तासामध्ये ही बस जी आहे ती पूर्ण करणार आहे। या संपूर्ण बसेस जे आहेत म्हणजे 5150 बसेस या इलेक्ट्रिक आणि एलपीजी अशा प्रकार मध्ये करणार आहेत। कारण पर्यावरण पूरक प्रवास हा प्रवाशांचा झाला पाहिजे याच यासाठी या संपूर्ण बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।